अध्याय 24. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. एक कोकणस्थ जाती ब्राह्मण विष्णुपंत गोखले म्हणून यासी म्हणती सकल जन विष्णू बुवा ब्रह्मचारी. ते ब्रह्मचारी मुंबापुरीस बसून धर्मोपदेश करीती जना लागून पाहिजे त्या शंकेचे योग्य समाधान सप्रमाण युक्तीने करती. ज्याची मुंबापुरीस झाली वाहवा ते विष्णुबुवा प्रथम जेव्हा अक्कलकोटास आले तेव्हा वर्तले नवल परिसावे. अक्कलकोटाच्या गावाबाहेर आहे श्री रामचंद्राचे मंदिर. त्या मंदिरात स्वामीराज दिगंबर त्रयदीन होते. त्या काळी विष्णुबुवा आणि एक पारशी आले दत्तात्रय स्वामी दर्शनासी. साष्टांग नमस्कार करून यतिद्रासी बैसले पाहत विचित्र इला. विष्णुबुवांचे संकल्प मानसी समर्थानी काहीतरी माझ्यासी. बोलावे वेदांत वचनासी मज विद्वाना समागमे. मग बोलती अत्रिनंदन तुम्ही कोण कोठील काय विद्वान. वृथेव का धारिला विद्याभिमान बंधनकारक सर्वथा. ऐकून हे विष्णुबुवा हसत हसत गेले अवतरले साहेबाचे बंगल्यात. म्हणती हे अवतारिक पुरुष खचित आहेत परंतु किंतु मज वाटे. फल्लाहार आटोपून निद्रित झाले तेव्हा विष्णुबुवाने स्वप्न पडले. पुष्कळ वृश्चिकांनी दंशिले बुवांचे अंगाचे स्वप्नात. झाला हजारो वृश्चिकांचा दंश त्या योगे बुवा जागृत करीती आक्रोश. वेदना लागल्या अतिविशेष सोसवेना त्या बुवांसी. बुवा अतिशय झाले व्याकुळ तो जागृत झाले तेथे सकळ. दीप लावून विलोकिता तात्काळ एकही वृश्चिक दिसेना. सर्वतांसी उपजले आश्चर्य सगळे बुवास वदती धरा धैर्य. आपण ब्रह्मचारी विद्वदर्य असून इतके घाबरला का. स्वप्न म्हणजे मिथ्या केवळ त्या स्वप्नातील वृश्चिक दंशे विवळ. आपण सत्पुरुष म्हणविता बुद्धिबल हे काय नवल झाले. असं दुसरे दिवशी भोजनोत्तर विष्णुबुवा शिष्यासहित सत्वर अक्कलकोट ग्रामाबाहेर गेले श्री राम देवालयी. श्रीमद दत्तात्रय स्वामी समर्थांसी साष्टांग नमुनी नम्र भावेसी. वदती किंतु उद्भवला मानसी त्याचे भोगिले प्रायश्चित. मग बोलती दत्तात्रय अवधूत तुम्ही म्हणविता सत्पुरुष पंडित. स्वप्नेच्या वृश्चिक दंश जागृतीत दुःखाकुलित का झाला. नंतर योगेश्वरे चोळापासी पाचारून विहिरीतील उदके कलश भरून आणविला तो विष्णुबुवांचे हाती देऊन. उदिती यात काय ते समजावे. अंतरीची पटताची खूण गुप्त ब्रह्मचारी झाले अहंकार गलित. सविती आपण साक्षात परमेश्वर निश्चित घेतले पदरात निज ब्रीदे. पुन्हा नमन करुनी शिरसाष्टांग आज्ञाप्रसाद घेऊनी प्रेमे यथा सांग. योगीश्वराचे गुणानुवाद अभंग गात गेले मुंबापुरी. असो ब्राह्मण सत्पुरुष संत एक जासी विष्णुबुवा नारायण म्हणती लोक. ते पंढरपुरासे दिवस कित्येक होते पिच्छाच्या वृत्तीने. मुखी काळ बाप सर्वांस आहे म्हणती उपाधी नसावी म्हणून लोकांस धिक्कार येती. ब्रह्मात्म तत्वानुभवी पिच्छाच वृत्ती धरुनी उपद्रवन देती कोणा. त्यांनी एका द्विजपुत्रास ताडिले त्यांनी अधिकाऱ्यांशी कळविले. आणावया मामलत दारे धाडिले बुवास सोलापूर्वी. अधिकारी विष्णू परशुराम रानडे बुवांसी उभे केले त्यांचं पुढे. विचारिता प्रत्युत्तर वाकडे तिकडे वेड्यासारखे बुवा वदती. काळ बाप सर्वांशी ग्रासितो रांडेचा रक्त दगड खातो ओकतो. ऐसे उच्च स्वरे सर्वदा बुवा बोलेतो. काळ काळ म्हणून अधिकाऱ्याने ठरवून वेडा विक्षिप्त मुळास धाडिले वेड्यांच्या दवाखान्यात. तेथेही काळबुवा नित्य उच्चारित काळ काळ शब्द निस्पृही. डेव्हिड ससूनच्या दवाखान्यात बुवा वेड्यासारखा सतत ओरडत. मी वामन त्या सणात गेलो होतो सहजकी. परिसुनी बुवांच्या मुखीची अक्षरे मला ते सत्पुरुष आहेत वाटले खरे. तो तेथे सदाशिव गवडे सत्वरे पातले सहज सद्गृहस्थ. त्यांनी स्वतः बुवांचे चरित्र पाहिले त्यांनाही ते सत्पुरुष वाटले. मग बंधयुक्त करूनी बुवास आणले ठेविले शुक्रवार पेठेत योग्य सळी. मी बुवांचे शुद्ध प्रेमे विनविले. आपण सत्पुरुष दिसता कोण कोठले. कोण सांप्रदायी गुरु आपले सांगा मजला संतवर्या. नंतर काळबुवा वदती वचन ज्यांनी तुम्हाकडे पाठविला ब्राह्मण त्या दत्तात्रय स्वामी राजांचे जाण. सेवक जन आम्ही आहोत. लोकांची उपाधी होऊ नये व यथार्थ पिच्छाच वन वृत्ती धरिली स्वये.
तुम्ही आमचेच आहा हे निश्चये अंतरी योग्य ओळखीती. सदाशिवराव गृहस्थ उत्तम, त्यांनी बुवांची सर्व व्यवस्था नित्यनेम ठेवून सेवा केली सप्रेम. महात्मा संतजन म्हणून ते काळबुवा महात्मा संत पुणेश्वरी झाले प्रख्यात. ज्यांच्या दर्शने लोक आनंदयुक्त यथेप्सित पावले. मीही त्यांचे दर्शनास पुण्यास असता जात होतो धरुनी लीनता. अंतसाक्षीत्वाच्या गोष्टी जगद्विता बोलत होते काळबुवा. ज्या ब्राह्मणाने काळबुवावरी प्रसंग आणविला होऊन वैरी, तो ब्राह्मण अक्कलकोटास सत्वरी संसार कार्यात पातला. दत्तात्रेय गुरुदर्शनास द्विज गेला खास बागेत सहज. द्विजासी पाहताच योगीराज रती वैरका अम्मासी. द्विज ऐकुनी फार लाजला, म्हणे झडकरी उपजला. म्हणे अपराधाची मजला, क्षमा व्हावी प्रभुराया. त्या दत्तात्रेय स्वामींचे दर्शनासी अक्कलकोटी एके दिवशी. गणिका राधा नामे छलक मानसी, पातली महा अभिमानी. त्या काली गुरुगिरीनारी दिगंबर बैसले होते उंच टेकडीवर. प्रातःसमयी असंख्य नारी नर दशनी स्थिर बैसले होते. श्री समर्थांसी करुणी नमन, राधा बैसली फलादी समर्पून. मग प्रारंभिले सुस्वर गायन, राग रागिणी सहित तिने. यापूर्वी खल दुष्टांनी साकल्य, गणिकेसी शिकविले कौटिल्य. यतीश्वरांसी परीक्षोनी निर्माल्य, तुल्य करावे अवश्य. वारांगणेचे 20 वर्षाचे वय, गौर कोमल उत्तम रूप सौंदर्य. जैसी स्वर्गातील रंभा उर्वशी होय, वैशा तशीच भासत असे. माझ्यासारखा स्त्रीचा समागम, यतीश्वरासी विषय काम. घडला किंवा न घडला पराक्रम, ऐसा भ्रम वेशेसी झाला. जाणूनी वेशेच्या मुनीचे विपरीत, अंतःसाक्षी निर्विकार अवधूत. उच्च स्वरे पुसती की स्त्री पुरुषांत, काय भेद असे गे. अंतरीचे सत्यत्वे जाणिले म्हणून भयचकित होनी कामिनी. अधोवदन तदा घालुनी विस्मित मना झाली. नंतर योगेश्वर गणिकेस बोधती, प्रकृती आणि पुरुषांचा भेद नसे निश्चिती. जैसी कार्यकारण असती भेदरहित सर्वदा. परमात्मा सदाशिव निरंतर एक, सच्चिदानंद स्वरूप सर्वत्र व्यापक. तेथे नसती उपमा उपमेय अनेक, हेतू दृष्टांत वर्जित असे. म्हणून हे वेशे तुझे अवयव, ब्राह्मणास अर्पुनी सर्व वैभव. त्या होऊनी निरवयव निरामय, जावे ब्रह्म गतव्य स्थानासी. भगवत नृसिंह मूर्ती पाहुनी भयभीत झाली ती कामिनी. थरथर कापत घाबरुनी लोटांगण घालीत असे. तो वीणा वादक वेशेसी वदे लवलाही, तुमच्या वयाची झाली लाही. कपाळ फोडिले दुष्ट खलानी, भजन करीत बसा आता. तेव्हा राधा सनाकडे पाहत, तव ते मुळीच ना दिसत. ज्याचे कुडे तयासी सत्य, बाधे पुढे अवश्यते. विषय मदोन्मत्त होती माजली, स्तन गेलियावरी फार लाजली. पश्चातापे विषय वासना जळाली, आणि कीर्ती गाजली श्री गुरूंची. खलदुष्ट छलकांनी त्या काळी निर्लज्ज अधोमुखे घातली. त्या दिवसापासून चेष्टा टवाळी, कोणी करीत नसे प्रभूंची. असो सजीव वासना रहित राधा कामिनी, अमध अस्तन निरामय निरभिमानी. शिव दत्तात्रेय गुरुचरणी झाली अनन्य शरणागत. कंठ झाला सद्गतीत, नेत्री वाहती प्रेमाश्रुपात. अंगी रोमाचे उभे ठाकत, गुरुभक्तिरत झाली. परित्यागुनी लज्जाभिमान, गुणदोष मानापमान. सुख दुःखादी समान, समर्थक रूपे ज्ञान उपजले. दत्तात्रेय स्वामींचे पूजन, श्रद्धा भक्तीने आरती ओवाळून. दत्तात्रेय नाम संकीर्तन, रितसे गायन सुस्वर. मग योगी राजे निजकंठीची माला, घातली राधा दासीच्या गळा. आज्ञापिती काशी प्रयाग आदी स्थळा, वृंदावन गोकुळा जाऊन यावे. आपल्या आज्ञे जाते काशी वृंदावना, दासीस द्यावे अखंड दर्शन. मज दीन दासावरी पूर्ण कृपा सगना असावी हेची विनंती. मग वस्त्रालंकार त्यागुनी, एक श्वेत वस्त्र करुनी परिधान. श्रीकृष्ण दत्तात्रेय पदी लोटांगण घालून निघाली राधिका. एक गोसावी सात्विक विरक्त, दत्तात्रेय दर्शन व्हावे या युगात. म्हणून बहुत संवत्सरपर्यंत अनुष्ठान त्यांनी केलेले. परंतु श्रीकृष्ण दत्तात्रेय दर्शन झाले नसल्याने तो उदासीन हिंडत प्रज्ञापुरी येऊन शोध करीत पातला. तेथे यतिद्रासी प्रणिपात करून शब्द उभा राहिला कर जोडून. योगी राजा स्वामींनी त्यास विलोकून स्वयं दत्तात्रेय रूप धरी येले. अति दुर्लभ ते भगवान दर्शन, गोसाव्याने देखिले डोळे भरून. घातले साष्टांग दंडवत नमन, उठात होनी ते काळी. धन्य धन्य प्राप्त काळ भाग्योदय, भेटले विश्वेश्वर गुरु दत्तात्रेय. तेव्हा गोसावी शरण निसंशय, कृतकृत्य होनी प्रार्थित असे. आपण साक्षात पूर्ण परमेश्वर, करिता हा जगदुद्वार. आम्ही अज्ञानी जीव
पामर नोळखू स्वरूप लीलाधारी. मग दत्तात्रय स्वामींचा जय जयकार गात गोसावी अत्यंत हर्षभरीत गुरु आज्ञेनुसार मातापूर क्षेत्रात गेला कृतकार्य होनी. ऐसे श्री गुरु समर्थांची लीला अगम्य अतक देवाधिकाला भवानवी तारक सर्वत्राला येथे चतुर्विशती तो मोध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.